नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जॉब गुरु यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बद्दल जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 ची प्रक्रिया सुरू झाली आहे। जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्व स्टेप्स योग्य प्रकारे फॉलो करा। तर चला मित्रांनो, आज ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया। सर्वप्रथम मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। लिंक उघडल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे। तर तुमचा जिल्हा कुठला आहे तो तुम्ही इथे निवडू शकता। तर मी यामध्ये मुंबई हा जिल्हा निवडला आहे। त्यानंतर तुम्हाला झोन निवडायचा आहे। तुमचा कुठला झोन आहे तो तुम्ही निवडू शकता। ए बी सी डी कुठला झोन आहे, मी सी झोन निवडला आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पोलीस स्टेशन निवडायचं आहे। तुम्हाला तुमचं जवळचं पोलीस स्टेशन कुठलं आहे ते तुम्ही यामध्ये निवडू शकता। मी यामध्ये सीपी नॉर्थ रिजन हे निवडलं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे हे फक्त तुम्हाला इंग्रजीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर पूर्ण टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा परमनंट ऍड्रेस, पूर्ण पत्ता, कायम स्वरूपीचा पूर्ण पत्ता हा तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा मेल आयडी यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा बर्थ डेट टाकायचा आहे। बर्थ डेट ही कॅलेंडर नुसार टाकायची आहे। तरी ते तुम्हाला वर जाऊन कॅलेंडर मध्ये तुम्हाला तुमचा सिलेक्ट करायचा आहे की तुमचा बर्थ डेट काय आहे। तरी इथं असं तुम्हाला तुमचा कॅलेंडर नुसार तुमची बर्थ डेट टाकायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमची जेंडर काय आहे हे टाकायचं आहे। जेंडर मध्ये तुम्हाला तुमचं मेल आहे का फिमेल आहे हे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचं एज्युकेशन काय आहे, तुमचं एज्युकेशन हे 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहात का हे तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं प्रोफेशन टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही आता काय काम करत आहात। किंवा तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्ही ऑदर पण टाकू शकता। किंवा तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉय असाल, सेल्फ बिझनेस करत असाल, गव्हर्नमेंट जॉब करत असाल, हाऊस वाईफ असाल तर तेही तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा पूर्ण मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेशन्स टाकायचे आहे। जर तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असतील तर तुम्ही इथे टाकू शकता। गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असतील तर ते तुम्ही इथे टाकू शकता। जर नसेल तर तुम्ही इथे नील म्हणून टाकू शकता। त्यानंतर तुम्ही यापूर्वी होमगार्ड मध्ये होता का, जर तुम्ही यापूर्वी होमगार्ड मध्ये असाल तर तिथे तुम्ही यस करू शकता। जर नसाल तर तुम्ही तिथे नो करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुमची हाईट किती सेंटीमीटर आहे हे तुम्हाला इथे नोंदवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे माहिती ही योग्य आहे का हे एकदा चेक करून घ्या। त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करून तुम्ही पुढची माहिती भरू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पुढील प्रक्रिया, तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहता हे तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आधार कार्ड परत योग्यरित्या टाकायचं आहे आणि तुमची काही डेट ऑफ बर्थ आहे ती एकदा तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकायची आहे। जी डेट ऑफ बर्थ असेल ती व्यवस्थित टाका, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा पुढचा फॉर्म हा भरायचा आहे। मित्रांनो, अर्ज सादर केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड व ग्राउंड टेस्टची तारीख जाहीर केली जाईल, तेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म व इतर कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे। जर तुम्हाला अर्ज करताना काही समस्या आली तर खाली कमेंट करा, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 अर्ज प्रक्रिया। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील व्हिडिओसाठी तुमच्या सूचना आणि प्रश्न नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जॉब गुरु तुमच्या सोबत आहे।